इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स ठाणे विभागाची 2025-2027 कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर. वास्तुरचनेच्या आणि आंतररचनेच्या क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स ठाणे विभागाने 2025 ते 2027 या नवीन कार्यकाळासाठीची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी वास्तुरचनाकार मंजुषा श्रेष्ठ यांची निवड करण्यात आली आहे. त्या LS रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या माजी विद्यार्थिनी असून गेल्या 22 वर्षापासून वास्तुरचना आणि अंतर्गत सजावट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारिणीत वास्तुरचनाकार रश्मी तिवारी, वास्तुविशारद संगीता अरोरा, वास्तुरचनाकार सदाशिव यादव, निखिल सुळे, वास्तुविशारद सायली चौधरी तसेच वास्तुविशारद केशव चिकोडी, वास्तुविशारद प्राजक्ता देशमुख, वास्तुरचनाकार निशा वाळके आणि महेश पेडणेकर यांचा समावेश आहे. कार्यकारी समिती सदस्य म्हणून वास्तुरचनाकार हिरालाल विश्वकर्मा, चंद्रकांत हुलावले आणि वास्तुरचनाकार अलका कुर्तडकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ शुक्रवारी 31 ऑक्टोबर 2025 रोजी ठाण्यातील विहंग पाम क्लब येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास वास्तुकलेच्या क्षेत्रातील दिग्गज आणि संस्थेचे वरिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून वास्तुविशारद जिनेश मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स तसेच उपाध्यक्ष आशिया पॅसिफिक स्पेस डिझायनर्स असोसिएशन हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रीय खजिनदार सुनीता वर्गीस आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वास्तुरचनाकार हसमुख शाह यांची विशेष उपस्थिती लाभली. आपल्या भाषणात जिग्नेश मोदी यांनी ठाणे विभागाच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले आणि मागील अध्यक्षांनी संस्थेच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी ठाण्याच्या वेगाने वाढणाऱ्या शहराच्या पार्श्वभूमीवर वास्तुरचनाकारांवर वाढती जबाबदारी असल्याचे सांगत नवोदित आणि अनुभवी वास्तुरचनाकारांसाठी प्रशिक्षण आणि विकासाचा विशेष अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल अशी घोषणाही केली. याप्रसंगी ठाण्याच्या वास्तुरचना क्षेत्रात गेली 34 वर्ष सातत्याने कार्यरत असलेल्या साकार आर्किटेक्ट्सचे वास्तुविशारद संदीप प्रभू आणि वास्तुविशारद मकरंद परांगे या दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन योगदानामुळे ठाण्याच्या वास्तुरचना क्षेत्राला नवे परिणाम मिळाले आहेत, असे मत उपस्थित मान्यवरांनी केले. या शपथविधी सोहळ्यास ठाणे विभागातील 100हून अधिक सदस्य, ISIA ठाणे अध्यक्ष वास्तुविशारद मकरंद तोरसकर, चिटणीस वास्तुरचनाकार अनिल जगवानी तसेच वास्तुविशारद सुशील सुळे, शर्मिष्ठा मुखर्जी, ज्येष्ठ वास्तुविशारद प्रवीण जाधव यांच्यासह मुंबई आणि नवी मुंबईतील नामवंत वास्तुविशारद व अंतर्गत सजावट तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नवीन कार्यकारिणीच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पुढील 2 वर्षात ठाणे विभागामार्फत स्थानिक वास्तुविशारदांसाठी सेमिनार्स, कार्यशाळा, डिझाईन्स प्रदर्शन आणि विद्यार्थी प्रोत्साहन कार्यक्रम आयोजित करण्याची योजना मंजुषा श्रेष्ठ यांनी मांडली. त्यांनी सांगितले की IIID ठाणे विभाग केवळ डिझाईन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी स्वीकारून टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि मानवी दृष्टिकोनातून संवेदनशील डिझाईन संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत राहील. या कार्यक्रमाचं ठाणे विभागातील वास्तुरचनाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं असून येणाऱ्या काळात IIID ठाणे विभाग वास्तुरचना क्षेत्रात नवीन दिशा देईल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली. I'm also past chairman. I would like to tell the committee that we need to take all the members together and do as many programs as possible, which will have a lot of very educational programs. I also like to invite to Sri Lanka on an international tour. We were very fortunate to see the projects of architecture in Baba, who's one of the best international architects. We stayed in the it was a wonderful experience for all the 30 architects and interior designers who came with me. Similarly, we also did a very nice educational tour to Hong Kong.
So that it was a very memorable trip. All the architects, they enjoyed our architectural heritage, Rani architecture. And also we went to Ahmedabad to understand and study the Rani Ki Vav or the step walks. So I would expect that they also do these kind of educational tours which increase the bonding amongst the members. Thank you. Namaskar. I'm Naeem Patel, founder chairman of Triple ID, ठाणे सेंटर. मला आज खूप बरं वाटलं की आज नियर अबाउट आम्ही स्टार्ट केलं 2010 पासून आणि आज 2025 पर्यंत बरेचसे लोक आले, खूप प्रोग्रेस झाला, खूप मेंबर्स वाढले, ट्रेड मेंबर्स वाढले. आय एम व्हेरी हॅपी. सगळ्यात पहिलं तर माझी स्वतःची आधी ओळख करून देतो. आय एम आर्किटेक्ट प्रवीण जाधव. आय एम हेडिंग आर्किटेक्ट कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. सर्वप्रथम तर मी नवीन कमिटीचा आभार मानतो की त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टिटर सेरेमनीसाठी फॉर द टर्म 2025-2027 साठी आम्हाला इथे इन्व्हाइट केलंय. मी ID मंजुषा श्रेष्ठ यांचंही अभिनंदन करतो आणि गेले काही वर्षापासून मी बघतोय की ID मंजुषा श्रेष्ठ खूप हार्ड वर्क करतात. नवीन नवीन कॉन्सेप्ट आणून त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांनी आधीच्याही कमिटी बरोबर भरपूर काम केलेलं आहे. सो माझ्या पर्सनल ओपिनियन आहे की शी डिझर्व्स द पोस्ट. त्याचबरोबर मला याची खात्री आहे की ती शी विल कॅरी फॉरवर्ड द लिगसी in the same manner how earlier committee has taken for carried out for so many years. And I'd like to give all my best wishes for the new committee for their term of 2025 to 2027. Thank you so much. नाही, शुभेच्छा तर मंजुषाची नेहमीच आहे. म्हणजे मी तर आता 10 वर्षापासून कमिटीत होतो, मागचे 2 वर्ष सोडली तर. बट मंजुषा, हिरा ह्या लोकांना मी अगदी सुरुवातीपासून पाहिलेलं आहे. शी इज डिझर्विंग. 10 वर्ष झाली ती ह्याच्यात आहे. नेहमी शांत स्वभाव, गुपचूप काम करायचं, जास्त गवगवाने. आणि मी खूप खूप आनंदी आहे तिचे निवड झाल्याबद्दल. म्हणजे मी तर त्यांना, हिराला आणि मंजुषाला त्याचा बच्चा, नेहमी म्हणजे बच्चाच म्हणतो त्यांना मी आज. त्याच्यामुळं आय एम व्हेरी हॅपी की ती झाली आहे, डिझर्विंग आहे. फक्त एवढंच वाटतं की तिने मागच्या वर्षी ऍक्च्युअल तिला चेअरमन इलेक्ट जर डिक्लेअर केलं असतं तर त्यावेळेस पण मला आनंद झाला असता. आता नो डाऊट झाल्यावर तर आनंद झालाच आहे. आणि तिच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी मंजुषा श्रेष्ठ. माझं कंपनीचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन डिझाईन स्टुडिओ आणि यंदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्सची मी चेअरपर्सन झाली आहे. आणि आज इकडे इन्व्हेस्टिचर सेरेमनी आहे. तर तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद, तुम्ही सगळे इकडे आले. आणि आम्ही यावर्षी म्हणजे असा प्रकल्प राबवला आहे की त्याच्यामध्ये आम्ही हार्मनी, हॅपीनेस आणि हेल्थवरती फोकस करणार आहे. गेले 2 वर्ष म्हणजे आता हे कमिंग 2 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये कार्यरत होणार आहोत. आर्किटेक्टला असं आव्हान आहे की आता जसं एव्हरी डे सिच्युएशन चेंज होत आहेत. आता तुम्ही बघताय की दिवाळी गेली तरीही संध्याकाळी आपण पाऊस फेस करतोय. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, तर ते सगळे आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी आला, हा प्रकार, ग्रीन प्रॅक्टिसेस आले, ते सगळं आम्ही करणार आहोत, त्याला बढावा देणार आहोत. आणि त्याच्यानंतर पाणी वाचवणं, हे सगळं त्याच्यावरतीही भर देणार आहोत. आणि ॲज इंटिरियर डिझायनर्स आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये जेवढं कमी आम्हाला म्हणजे असे मटेरियल्स असतात ते वापरता येईल की ज्यानेकडून कमी हे होईल, वेस्टेज होईल, ते पण आम्ही हे करणार आहोत. आणि हेल्थच्या दृष्टिकोनाने आम्ही म्हणजे मॅरेथॉन्स किंवा योगा त्या सगळ्यामध्ये पण फोकस करणार आहे. कारण आमचं फील्ड कसं आहे, क्रिएटिव्ह आहे. तर क्रिएटिव्ह फील्ड असल्यामुळे जर आम्ही हेल्थवरती प्रतिसाद दिला तर त्या दुसऱ्या गोष्टी पण सगळे सुरळीत होतील आणि आम्ही मोर क्रिएटिव्ह होऊ. यंदा पहिल्यांदाच ठाण्यात इलेक्शन झालंय आणि मी गेले 10 वर्ष IID TRC मध्ये मेंबर होती. मी ऑनररी सेक्रेटरी होती आणि यावर्षी सगळ्यांनी मला बहुमत देऊन निवडून आणलंय आणि माझ्या टीमला निवडून आणलंय. तर
म्हणजे फाउंडेशन जे असतं ते खूप स्ट्रॉंग आहे. त्या फाउंडेशनवरती मी काम करणार आहे. नॉलेज सिरीज, वेल नोन आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स आणि जे वेंडर्स आहेत, आमचे ट्रेडर्स आहेत, जे सपोर्टर्स आहेत, त्या लोकांना म्हणजे गिव्ह बॅक टू द सोसायटी बेसिकली. ते पण एक आमचं हे असणार आहे, हेतू असणार आहे त्याच्यामध्ये.